मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी हैदराबाद गॅझेट लागू करावं अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. त्यानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केला असा जी आर काढला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील एक बंजारा समाज आहे तो सुद्धा आता विजयामध्ये पूर्वी होता, मात्र आता एसटी मध्ये समावेश झाला पाहिजे, कारण की हैदराबाद गॅझेटमध्ये आमच्या नोंदी त्यानुसार आम्ही एसटी मध्ये आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी आहे. त्यामुळे बंजारा समाजाला ज्या काही हैदराबाद गॅझेटमध्ये आपल्या नोंदी त्यानुसार एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी आहे. जय शिवला. आज आम्ही प्रशासकीय इमारत तहसीलदार यांना आम्ही गोरसेनातर्फे आणि बंजारा समाजातर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे. कारण जे हैदराबाद गॅझेट आहे त्यानुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावं त्याचा पाठपुरावा करावा आणि ते आम्हाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावे हे आज शासनाला तहसीलदार मार्फत आणि मुख्यमंत्रीला पत्र दिलेलं आहे. तर आमची मागणी ही मान्य करावी याचा पाठपुरावा 2013 पासून आम्ही करत आहे. हॅलो एव्हरीवन, आज हा व्हिडिओ आत्ता बनवण्याचं कारण हेच आहे की आज संध्याकाळी 7 वाजता आपण एक वेबिनार घेणार आहोत. त्या वेबिनारची लिंक तुम्हाला वरती दिलेलीच असेल. त्या लिंकवरती क्लिक करा आणि आजचा वेबिनार जॉईन करा. याचं कारण हेच की या वेबिनारमध्ये मी तुम्हाला दर महिन्याला ब्लॉगिंग मधून 1 लाख रुपये कसे कमवू शकता याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्याच्यासोबत असे 3 सिक्रेट सुद्धा सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही चांगले पैसे देखील कमवू शकता. त्याच्यासोबतच एक केस स्टडी सुद्धा देणार आहे की एका 16 वर्षाच्या मुलाने एका वर्षामध्ये 50 लाख रुपये कशा पद्धतीने कमवले. त्यामुळे आजचा वेबिनार जॉईन करायला अजिबात विसरू नका. ठीक संध्याकाळी 7 वाजता.